अस्सल गावाकडच्या चवीची ही सांडगी मिरची दह्यातली एकदा जर तुम्ही बनवली तर बाजारातली मिरची पण आणणं विसरून जाल. महत्त्वाचं सिक्रेट व्हिडिओच्या शेवटी सांगितले आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवट. तर आता सर्वात आधी आपल्याला या मिरच्या छान स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी एक मोठं भांडं घेणार आहे. सांडगी मिरची बनवण्यासाठी मी इथे अशा प्रकारच्या पोपटी रंगाच्या जाड हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर सांडगी मिरची बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिरचीची निवड. तर यासाठी तुम्ही 2 प्रकारच्या मिरच्या घेऊ शकता. एक म्हणजे मी आता जी घेतली आहे ती, आणि दुसरी म्हणजे डार्क हिरव्या रंगाच्या जाड मिरच्या बाजारामध्ये मिळतात. आकाराने थोड्या लहान असतात आणि रंगाने हिरव्या डार्क असतात. बाजारामध्ये जर विक्रेत्यांना आपण विचारलं की सांडगी मिरचीसाठी लागणारी मिरची कोणती, तर ते पटकन आपल्याला त्या मिरच्या काढून देतात. तर अशा प्रकारे तुम्ही बाजारातून मिरच्या विकत घेऊ शकता. तर सर्वात आधी आपल्याला या चांगल्या स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. मिरच्या धुण्यासाठी मी असं एक मोठं पसरट भांडं घेतलं आहे. त्याच्यात सगळ्या मिरच्या टाकून मिरच्या चांगल्या स्वच्छ धुवून घेणार आहे. मी जितक्या चांगल्या स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून आपल्याला या वाळून घ्यायच्या. तर मिरच्या चांगल्या स्वच्छ धुवून झालेल्या आहेत. आता मी या एका कपड्याने पुसून घेणार आहे. अशा प्रकारे एक मिरची चांगली कोरडी करून घ्यायची आहे. आणि सगळ्या मिरच्या पुसून झाल्या की एक कॉटनचा कपडा अंथरायचा आणि या मिरच्या फॅनखाली वाळायला ठेवून द्यायच्या. मिरच्यांमध्ये जर ओलाव्याचे प्रमाण राहिले तर त्याला बुरशी लागून त्या खराब होऊ शकतात. यासाठी आधीच या चांगल्या कोरड्या करून. मसाले भरताना यातला मसाला नंतर निघू नये म्हणून कोणत्या टिप्स वापरायच्या याची सविस्तर माहिती सांगितली आहे. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वाळलेल्या सगळ्या मिरच्या मी एका बाजूला या ताटात काढून घेतल्या. आता मी एक कॉटनचा कपडा घेते आणि सगळ्या मिरच्या पुसून झाल्यावर त्या चांगल्या पसरून फॅनखाली वाळून घेते. थोडा वेळ फॅनखाली या मिरच्या मी वाळत ठेवल्या होत्या. आता या छान वाळलेल्या आहेत. आता या मिरच्या अशा मधून एका बाजूने कट करून घ्यायच्या आहेत. म्हणजे याला एक अशी चीर देऊन घ्यायची आहे मसाला भरण्यासाठी. तर आता आपल्याला एक सुका मसाला बनवायचा आहे. त्यासाठी मी घेतले आहेत 100 ग्रॅम धने, 50 ग्रॅम जिरं घेतलेलं आहे, 50 ग्रॅम बडीशोप, ग्रॅम मी इथे मेथीचे दाणे घेतलेले आहेत. मेथीचा दाणे कडू असल्यामुळे थोडे कमी घ्यायचे. दाण्यांमुळे मिरच्यांना कडवट अशी चव येऊ शकते, त्यामुळे हे कमी प्रमाणात घ्यायचं. आता मी इथे घेतलेली आहे मोहरी. आपली रोजची मसाल्यात जी आपण भाज्यांसाठी वापरतो ती मोहरी घेतलेली आहे. मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही विकतच्या मिरच्या आणता तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला ही मोहरी नक्कीच सापडेल. सगळे मसाले मी इथे काढून घेतलेले आहेत आणि आता मंद आचेवर हलकेसे हे तव्यावर किंवा पॅनवर भाजून घ्यायचे. आता गॅसवर ठेवले आहे मी पॅन आणि आपले सर्व मसाले व्यवस्थित भाजले जावे यासाठी सगळे एकचदा न टाकता मी एक करून भाजणार आहे. सगळ्यात आधी मी याच्यामध्ये टाकणार आहे धणे. धणे खूप पटकन लवकर भाजले जातात हलके असल्यामुळे. तर आपण याच्यामध्ये धणे टाकून घेऊया आणि मंद आचेवर हे धणे चांगले भाजून घ्यायचे. त्यातला कुठलाच पदार्थ जळला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. अगदी मंद आचेवर हलकेसे, बस याचा मध्ये खरपूसपणा आला पाहिजे इथपर्यंतच हे धणे भाजून घ्यायचे. आता जवळजवळ हे धणे भाजून झालेत. रंग थोडा याचा बदललेला आहे. आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते. छान रोस्ट झालेले आहेत धणे. हे मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि तेच पॅन लगेच ठेवून याच्यामध्ये आपल्याला जिरं भाजून घ्यायचे. मध्येच मी बडीशोप पण टाकून घेणार आहे. बस याच्यातला हलकासा म्हणजे पाण्याचा थोडासा अंश असेल तो निघून गेला पाहिजे. म्हणजे ओलसरपणा जो असतो तो निघून गेला पाहिजे इतपतच हे आपल्याला भाजून घ्यायचे. छान सतत असं हलवत राहायचं म्हणजे हे जळणार नाही. आणि छान खमंग असं जिरं आणि बडीशोप आपलं इथे भाजून झालं आहे. हलकासा याचा रंग बदलला आहे. आता हे पण मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आणि यानंतर आपल्याला भाजायचं आहे मेथीचे दाणे, जे थोडे कडक असतात
इतर मसाल्यापेक्षा मेथी दाणे थोडेसे जास्त भाजून घ्यायचे. आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि लगेचच याच्यामध्ये टाकणार आहे मेथी दाणे. मेथी दाण्यांची चव या मिरच्यांमध्ये खूपच छान उतरते, यामुळे मेथी दाणे नक्की टाकायचे. आणि मेथी दाणे हलकेसे भाजून झाले की लगेच याच्यामध्ये गॅस बंद करायचा आणि मोहरी टाकायची, कारण मोहरी पटकन भाजली जाते आणि ती तडतड अशी उडते. त्यामुळे गॅस बंद करून मोहरी भाजायची, कारण ऑलरेडी तवा तापलेला असतो, त्याच्यामध्येच मोहरी छान खमंग अशी भाजून घ्यायची. मोहरी तडतडायला लागली. आता मी गॅसची फ्लेम बंद करते, म्हणजे छान आपली मोहरी इथे भाजली गेली आहे. आता हा सगळा मसाला या प्लेटमध्ये मी काढून घेतला आहे आणि हा मसाला गार होतो तोपर्यंत आपण मिरच्या कट करून घेऊया. नंतर या सगळ्या मसाल्यांचा खूपच छान असा सुवास येतोय. चला आता पटकन मिरच्यांना चिऱ्या मारून घेऊया. तर मिरच्या मी फॅनखाली वाळत ठेवल्या होत्या आणि खूप छान या कोरड्या झालेल्या आहेत. आता एक एक करून मी याला मधून अशी एक चीर मारून घेणार आहे, म्हणजे याच्यामध्ये छान आपल्याला मसाला भरता येईल. वर्षभरासाठी लागणाऱ्या या मिरच्या भरपूर असतात आणि कापायलाही खूप वेळ लागतो. तर यासाठी तुम्ही तुमच्या शेजारच्या मैत्रिणी किंवा आपल्या आईला किंवा बहिणीला कोणालाही मदतीला घेऊन या मिरच्या कट करून घ्यायच्या. मिरच्या आतील ज्या बिया असतात त्या काढायची गरज नाही, कारण या तळल्यानंतर त्याच्या बिया पण खूप छान लागतात आणि खास करून या मिरच्यांमध्ये जास्त बिया नसतात. जर तुम्हाला हवं असेल तर बाकीच्या मिरच्या तुम्ही म्हणजे बिया याच्यातल्या काढून घेऊ शकता आणि थोड्याशा ज्या उरलेल्या बिया आहेत त्या राहू दिल्या तरी चालेल. व्हिडिओ पाहत जर तुम्ही आतापर्यंत इथपर्यंत आला असाल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पटकन एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून जास्त लोकांमध्ये आपल्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा. यामध्ये भिजवलेल्या या मिरच्या वाळवणीच्या सांडगे मिरच्या चवीला खूपच अप्रतिम लागतात. दही भात, दडपे पोहे, वरण भातासोबत खूपच छान या आपण तोंडी लावायला घेऊ शकतो किंवा रोजच्या जेवणात पण आपण या तळून खाऊ शकतो. खूप छान सुंदर लागतात चवीला. मिरच्यांचे देठ मी इथे काढलेले नाही, हवं तर तुम्ही जेव्हा कराल तेव्हा मिरच्यांचे देठ काढून घेतले तरी चालेल. तर आता तुमच्याशी बोलता बोलता जवळजवळ 3 मिनिटात माझ्या अर्ध्या मिरच्या कापून झालेल्या आहेत आणि बाकीच्या मिरच्या पण मी अशाच पटकन आता कापून घेते. एवढ्या सगळ्या मिरच्या पाहिल्यानंतर असं वाटत होतं की मिरच्या कापायला तर खूप वेळ लागेल, पण अगदी 5 ते 7 मिनिटात पटापट या सगळ्या मिरच्या कापून इथे माझ्या तयार झालेल्या आहेत. आता आपण याला दह्यामध्ये मुरवत ठेवूया. आपण मसाले पाहूया. मसाले छान गार झालेले आहेत, थंड झालेले आहेत. आता हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते. आता मी मिक्सर जारमध्ये काढून घेते आणि खूप जास्त बारीक करायची गरज नाही. अगदी पल्स मोडवर 2-3 वेळा फिरवायचे आणि जाडसर मसाला तयार होईल असा आपल्याला बारीक करायचं आहे. मसाला आपला असा हलकासा फुटला गेला पाहिजे इतपतच हे बारीक करून घ्यायचे. पाहूया, थोडासा हलकासा जाडसर वाटतोय मसाला. अजून 2-3 वेळा मी असंच पल्स मोडवर परत एकदा फिरून घेते. पाहूया, हां, आता छान जाडसर असा मसाला आपला इथे वाटून तयार झालेला आहे. खूप जास्त बारीकही नाही आणि खूप जास्त जाड पण नाही, मीडियम कन्सिस्टन्सीचा हा मसाला बनवायचा आहे. तर मिरच्यांसाठी आता मी इथे 1/2 किलो दही घेतलेलं आहे. मस्त छान क्रीमी दाटसर असं हे दही आहे. चवीला हलकेसे आंबट असे हे दही आहे. आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते आणि छान मिक्स करून घ्यायचे. सगळं दही याच्यात मी काढून घेते आणि बीटरच्या साहाय्याने व्यवस्थित फेटून एकजीव करून घ्यायचे. तर मी इथं घेतलं आहे बीटर आणि हे छान असं फेटून घेऊया. ही जास्त घट्ट वाटतंय, त्यामुळे थोडंसं अगदी 1 घोटभर पाणी मी याच्यात टाकून पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि आपण जो मसाला तयार केला आहे तो आता याच्यात टाकून घ्यायचा आहे.
थोडा थोडा करून हा मसाला मी याच्यात टाकून घेते आणि छान बिटरने असे एका हाताने फेटून घेतले, म्हणजे सर्व मसाला छान दह्यामध्ये मुरला जाईल. आता मी इथे घेतलेला आहे हिंग. ही मिरचीची चव वाढवण्यासाठी हिंग यामध्ये नक्की घालायचं आहे. हिंग मी इथे 1 चमचा आणि वजनी प्रमाणात जर तुम्ही म्हणाल तर 20 ग्रॅम हिंग मी इथे घेणार आहे. 1 चमचाभर हिंग याच्यामध्ये टाकून घ्यायचा. आता मी इथे घेतलेली आहे अर्धा चमचा हळद. 1 किलो मिरच्यांसाठी अर्धा चमचा हळदीचे प्रमाण हे अगदी परफेक्ट आहे. यापेक्षा जास्त जर हळद घेतली तर मिरच्यांना याचा उग्र वास येऊ शकतो. इथे मी घेतले आहे साधे मीठ. वजनी प्रमाणात जर म्हणाल तर हे 25 ग्रॅम मीठ आहे. सॉरी 25 नाही 45 ग्रॅम हे मीठ आहे. 1 छोटा चमचा आपला पोहे खायचा जो चमचा असतो तेवढा भरून मी इथे काळे मीठ घेतले आहे. सांडगे मिरच्यांना काळ्या मिठाची चव आणखीनच टेस्टी होतात या मिरच्या. तर आता सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर आता मिरच्यांसाठी लागणारा मसाला इथे जवळजवळ आपला तयार झालेला आहे. तर मसाला छान इथे व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता आपण सर्व मिरच्यांना दही लावून घेऊया. पाव किलो दह्यामधूनच थोडे दही मी इथे बाजूला काढून घेतले होते. हेच दही आता मिरच्यांना लावून घ्यायचे. तर अशी मिरची घ्यायची आणि आपण तिला चिरा मारलेल्या आहेत त्याच्यामध्ये हे दही असे टाकून घ्यायचं. अशाच प्रकारे सर्व मिरच्यांमध्ये मी दही भरून घेणार आहे आणि या मिरच्या 10 मिनिटासाठी भिजवून घ्यायच्या. आणि जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं आहे, मिरच्यांमधला मसाला निघू नये यासाठी सिक्रेट टिप्स जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं, मिरच्यांमधला जो मसाला आहे तो निघू नये म्हणून एक सिक्रेट टिप सांगणार आहे. तर ती सिक्रेट टिप मी आता इथे सांगते. तर अशा प्रकारे दही या मिरच्यांमध्ये मुरवून घ्यायचं आहे आणि मग नंतर त्याच्यामध्ये मसाला भरून त्या वाळून घ्यायच्या आहेत. म्हणजे दह्यामध्ये सर्व मसाला छान असा शोषला जातो आणि नंतर तो बाहेर पडत नाही. तर ही होती आजची सांडगे मिरचीची सिक्रेट टिप. तर मिरच्यांना मी छान आतून बाहेरून दोन्ही बाजूनी छान दही लावून घेतलं आहे आणि यास मी आता 1 तासासाठी मुरवत ठेवणार आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये मसाला भरून मिरच्या वाळून घ्यायच्या आहेत. आता मिरच्या मुरून 1 तास झालेला आहे. झाकण काढून पाहूया. मिरच्या छान मुरलेल्या आहेत दह्यामध्ये. आता आपण याला मसाला लावून घेऊया. मसाला लावायची पद्धत पाहूया. तर अशी ही मिरची घेतलेली आहे आणि या मिरचीच्या पोटामध्ये पूर्ण मसाला भरून घ्यायचा आहे चांगला दाबून दाबून. अशा प्रकारे पूर्ण मिरचीमध्ये मी मसाला भरून घेतला. भरलेली मिरची साईडला एका ताटात अशी ठेवायची आहे. आता अशाच प्रकारे सगळ्या मिरच्या मी भरून घेणार आहे. दह्यामध्ये मी दह्याच्या आतल्या बाजूला मिरचीच्या आतल्या बाजूला दही आहे ते छान मसाला असं शोषून घेतं आणि मस्त मसाले मिरचीमध्ये चुरले. दह्यामुळे सर्व मसाला छान व्यवस्थित असा मुरला जातो आणि आतल्या बाजूला छान व्यवस्थित कोट होतो आणि हा नंतर वाळल्यानंतरही मसाला बाहेर पडत नाही. आजीबाईच्या काळातील अशाच पारंपरिक रेसिपीज, वाळवणाच्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्याही रेसिपीज जाऊन तुम्ही नक्की चेक करा. व्हिडिओ पूर्ण पहा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. दोन्ही ताटांमध्ये आता मी मिरच्या व्यवस्थित सुटसुटीत पसरून घेतल्या आहेत आणि कडक उन्हामध्ये वाळत ठेवल्या आहेत. 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये छान मिरच्या वाळून घ्यायच्या आहेत. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी A1 स्वप्नाज किचनला पटकन सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि कमेंट देखील नक्की करा. मिरच्यांमधला मसाला वर्ष 2 वर्ष असा टिकून राहावा म्हणून महत्त्वाची ट्रिक म्हणजे मिरच्यांमध्ये मसाला भरल्यावर या 10 ते 12 तास अशाच वाळवून घ्यायच्यात. अजिबात उलटसुलट करायच्या नाही, म्हणजे त्याच्यामधला मसाला त्याला चिटकून तो पण वाळला जातो आणि त्यामधून मसाला बाहेर पडत नाही. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. चला आता मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये.